लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजे 10वा हप्ता याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। डायरेक्ट तुम्हाला वरून आदेश आलेले आहेत, कोणत्या दिवशी तुम्हाला पैसे जमा होणार आहेत, कोणत्या महिलांना पैसे जमा होणार आहेत, सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कायमस्वरूपी हा बघत राहायचा आहे, शेवटपर्यंत बघत राहायचा आहे। आणि काही जरी अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारत आहेत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगणार आहे। हप्ता कधी भेटणार आहे, कधीपासून सुरुवात होणार आहे आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या महिलांना हे पैसे भेटणार आहेत आणि ज्या मागच्या महिन्यातल्या महिला बाकी होत्या, ज्यांना मागचे पैसे भेटले नव्हते त्यांना पण किती पैसे भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण एक मोठी अपडेट समोर आली आहे, मोठी बातमी समोर आली आहे। तुम्ही आता जी काळजी करत बसला होतात की 10वा हप्ता काय येत नाहीये, एप्रिल महिन्याचा हप्ता काय येत नाहीये, कधी पैसे जमा होणार, कोणत्या ताईला पैसे जमा होणार, वेगवेगळ्या न्यूज येत आहेत, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगणार आहे। लाडक्या ताईंनो काळजी करू नका। काय बातमी या ठिकाणी बघू शकतात, एप्रिलचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजे 10वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे, फक्त याच महिलांना भेटणार आहे। बघा ही पण गोष्ट एक लक्षात घ्या, एक मोठी बातमी समोर आले, फक्त याच महिलांना हा भेटणार आहे। कोणत्या अशा महिला आहेत, काय आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। लाडकी बहीण योजना तर 10वा हप्ता जमा होणार, एकदम महत्त्वाची बातमी समोर आली आहे। 10वा हप्ता जमा होणार, जमा होणार, जमा होणार। परत सांगतोय लाडक्या ताईंनो, एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर जमा होणार आहे। ती तारीख या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यानंतर तारीख फिक्स झालेली आहे, कोणत्या तारखेला तुम्हाला ते पैसे येणार आहेत। डायरेक्ट या ठिकाणी तुम्हाला आदिती तटकरे मॅडमनी काय सांगितले ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे। या ठिकाणी बघू शकतात एबीपी माझावर त्या बोलताना एक मोठी बातमी समोर आली। एबीपी माझावर त्या बोलत होत्या, एक इंटरव्ह्यू मध्ये त्या बोलत होत्या, त्यांच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, पैसे कधी येणार आहेत, सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर किती महिलांना या ठिकाणी हा लाभ मिळणार आहे, अशा कोणत्या कोणत्या ताई आहेत ज्यांना हा लाभ मिळणार आहे आणि कोणत्या ताईला लाभ मिळणार नाहीये, सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत। चला आता व्हिडिओ सुरुवात करूया। कोणत्या ताईला पैसे भेटणार ते तुम्हाला आता मी या ठिकाणी सांगत आहे। चला तर बघा सगळ्यात पहिलं तुम्हाला एक ठिकाणी बातमी दिसते, थोडक्यात या ठिकाणी न्यूजपेपरची ही बातमी आहे। न्यूजपेपरचं नाव आहे थोडक्यात, थोडक्यात ह्या न्यूजपेपरची बातमी आहे। बातमी बघू शकता तुम्हाला एप्रिल 26 म्हणजे आजची ही बातमी आहे। 26 एप्रिल आताची ही बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। लाडक्या बहिणींनो या दिवशी एप्रिल महिन्याचे पैसे खात्यामध्ये जमा होणार। या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। आजची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। लाडक्या ताईंनो न्यूजपेपरला बातमी आली, टीव्ही मध्ये पण या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, एबीपी माझा असेल, टीव्ही 9 असेल, याच्यावर आदिती तटकरे यांनी देखील एक मोठं विधान केलेलं आहे। कोणत्या महिलांना कधी पैसे भेटणार आहेत, त्या अटी नेमक्या काय असणार आहेत, अटीमध्ये काय बदल झालेले आहेत का, जीआर मध्ये काय बदल झालेत का, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कोणी पण व्हिडिओ थांबवायचा नाही, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। चला बघूया या ठिकाणी नेमकी तारीख या ठिकाणी काय भेटलेली आहे। तारीख या ठिकाणी काय भेटलेली आहे ती तारीख आपण बघत आहोत। या ठिकाणी तुमच्या समोर डायरेक्ट न्यूजपेपरची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे। लाडकी बहीण योजना, राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पुढील आठवड्यामध्ये अक्षय तृतीयाच्या या दरम्यान म्हणजे काय, अक्षय तृतीयाच्या पुढे जायचं नाही, अगोदरच तुम्हाला पुढच्या हप्त्यामध्ये, म्हणजे बघा आज शनिवार आहे, रविवार म्हणजे रविवार संपल्यानंतर पुढचा आठवडा चालू होणार आहे, म्हणजे सोमवार पासून तुम्हाला, सोमवारी किती तारीख आहे बघा, आज आहे 26 तारीख आहे बरोबर, 27 तारीख कधी आहे, उद्या रविवारी 27 तारीख आहे बरोबर, रविवारी, आणि 28 तारखेला काय आहे, सोमवार आहे, 28 तारखेला सोमवार आहे, 29 तारखेला मंगळवार आहे आणि 30 तारखेला या ठिकाणी अक्षय तृतीया आहे। अक्षय तृतीया म्हणजे एकदम महत्त्वाचा या ठिकाणी दिवस असणार आहे, शुभ मुहूर्त मानला जातो। 30 तारखेला अक्षय तृतीया आहे, बुधवारी, या ठिकाणी बघू शकता बुधवार आहे, तर लक्षात घ्या बुधवार म्हणजे या ठिकाणी 30 तारीख आहे, तर याच्या अगोदरच तुम्हाला 28 तारखेपासून पैसे यायला सुरुवात होतील। 28 यांनी या ठिकाणी सांगितलेले पुढच्या हप्त्यामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे। सोमवार पासून शक्यता आहे, एकदम 100% शक्यता आहे, कारण की 28, 29 आणि 30 या 3 दिवसामध्ये जर वितरण चालू राहिलं
तर तुमच्या सगळ्यांच्या अकाउंटला पैसे येतील. कारण जर हा 28 चा पुढे 29 ला गेला तर या ठिकाणी ही तारीख पुढे जाणार आहे आणि 1 मे ला 2 मे ला पण वितरण होणार आहे. मग म्हणून की लक्षात घ्या, कमीत कमी 4 ते 5 दिवस वितरणाला लागतात, कमीत कमी 5 दिवस वितरणाला लागतात. त्याच्यामुळे जर या ठिकाणी 28 ला सुरुवात झाली, सोमवारला सुरुवात झाली तर खूपच चांगली गोष्ट होणार आहे. असं नाही की उद्या होऊ शकत नाही, उद्या रविवार आहे, उद्या पण वितरण होऊ शकतं, उद्या पण वितरण होऊ शकतं, परत सांगतोय. पण या ठिकाणी या न्यूज पेपरनी सांगितलंय पुढील आठवड्यामध्ये म्हणजे सोमवारी या ठिकाणी वितरण चालू होणार आहे. तर लाडक्या ताईंनो, कोणत्या कोणत्या ताईला अकाउंटला पैसे हवेत पट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ही अक्षय तृतीया, हा जो अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे, या मुहूर्तावर जर आपल्या अकाउंटला पैसे आले तर खूप आनंद होणार आहे. तर कोणत्या कोणत्या ताईला या ठिकाणी पैसे हवेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचं आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी सगळ्या गोष्टी या महिलांच्या, पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. सर्व पात्र महिला, लक्षात घ्या, ज्या ताई पात्र असणार आहेत त्यांनाच या ठिकाणी हे पैसे भेटणार आहेत. म्हणजे इतर पात्र ताई ज्या नाहीयेत त्यांना पैसे भेटणार नाहीत. ज्यांच्या घरी या ठिकाणी ते 4 चाकीचं वगैरे तपासणी झाली आहे, ज्यांच्या घरामध्ये या ठिकाणी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न येतं, अशा ताईंना पैसे भेटणार नाहीयेत. ज्या ताई दुसऱ्या योजनेचा लाभ घेतात त्यांना देखील पैसे या ठिकाणी येणार नाहीत. ते पण तुम्हाला गोष्टी या ठिकाणी आधीच क्लिअर करून सांगतोय. तर तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो, लाडक्या ताईंनो, तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेले आहेत. जर तुम्हाला 8 हप्ते जमा झाले असतील तर 9वा आणि 10वा हप्ता एकत्र भेटणार आहे. हे गोष्ट परत सांगतोय, 9वा हप्ता तुम्हाला जर भेटला नसेल, मागच्या महिन्याचा हप्ता जर भेटला नसेल मार्च महिन्याचा, तर काळजी करू नका, तुम्हाला 3000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहे. 3000 रुपये म्हणजे मागच्या महिन्याचे पैसे आणि या महिन्याचे पैसे असे मिळून 9वा आणि 10वा हप्ता मिळून तुम्हाला त्या अकाउंटला 3000 रुपये जमा होणार आहेत. आणि ज्या ताईंना मागच्या महिन्यामध्ये पैसे आले होते 500 रुपये, तर त्या ताईला देखील यावेळेस 500 रुपये येणार आहेत. म्हणजे ज्या नमो शेतकरी म्हणजे शेतकरी जे ताई आहेत त्यांना 500 रुपये अकाउंटला येणार आहेत, त्यांना 1500 रुपये येणार नाहीत. परत सांगतोय, ज्या ताई इतर योजनेमध्ये भाग घेतात, जसं की शेतकरी योजना आहेत, नमो शेतकरी असेल, PM किसान योजना असेल, त्या ताईंना या ठिकाणी 500 रुपये भेटणार आहेत, त्यांना 1500 रुपये भेटणार नाहीत. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि ज्या निराधार ताई आहेत, ज्या संजय गांधी योजनेमध्ये भाग घेतात, त्या ताईंना 1 रुपया पण भेटणार नाही, त्यांना 0 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. त्याच्यामुळे अशा ताईंना पण या ठिकाणी पैसे भेटणार नाहीयेत. आधी राहिली गोष्ट तिसऱ्या ताई, ज्या ताई ऑलरेडी ज्यांना मागच्या महिन्यामध्ये 1500 रुपये भेटले होते त्या ताईला या ठिकाणी 1500 रुपये भेटणार आहेत. तर लाडक्या ताईंनो, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही निराधार आहात का, तुम्ही शेतकरी ताई आहात का, आणि तिसरी गोष्ट म्हणजे या दोन्ही पण नाही आहेत, तुम्ही नॉर्मल ताई आहेत, म्हणजे ज्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसताल अशा कोणत्या योजनेमध्ये तुम्ही लाभ घेतात का, मला एकदा कमेंट बॉक्समध्ये पट सांगायचं. आणि खऱ्या गोष्टी सांगा. जर तुम्ही खोट्या गोष्टी सांगितल्या कमेंट बॉक्समध्ये तर उगाच प्रॉब्लेम होतील. त्यामुळे ज्या गोष्टी तुमच्या आहेत खरं तेच सांगा. का असं नको व्हायला, सर माझ्याकडे 2.5 लाखाचं उत्पन्न नाहीये आमच्या घरामध्ये, मग आम्हाला पैसे भेटतील का, असं नाही. तुमच्या सगळ्या गोष्टी चेक होणार आहेत. जर 2.5 लाखाचं पेक्षा जास्त उत्पन्न तुमच्या घरामध्ये येत असेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाहीये. कमेंट बॉक्समध्ये खरं सांगायचंय की लाडक्या ताईंनो, तुमचं उत्पन्न किती आहे घरामधलं, तुमच्या घरामध्ये 4 चाकी आहे का, ती कुणाच्या नावावर आहे, एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. चला, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचे, शेअर करायचे आणि चॅनलला नवीन कुणी आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचे. खूप महत्त्वाचं चॅनल आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.